सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज समता सैनिक दल स्थापना दिवस व महाळ क्रांती दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। असेच व्हिडिओ आवडल्यास आर.के. भटकर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। आणि म्हणून असे संकल्प करा आणि त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी आपली जी वाचा आहे तिचा योग्य वापर करा, योग्य पद्धतीने बोला। कुणाचा अनादर होणार नाही, आपल्यामुळे कुणाचा अपमान होणार नाही। सन्मानपूर्वक बोलायचं आहे। आपल्या वाणीमध्ये कोमलता असली पाहिजे, प्रेम भावना असली पाहिजे। आणि वाणी चांगली असेल तर आपण 1000 माणसं जोडू शकतो। नाहीतर ते त्या व्हॉट्सअपवरती ग्रुप असतात आणि एवढे ग्रुप आहेत की ते मोबाईल हँग व्हायला लागला। आणि मग त्या ग्रुपवरती आज संध्याकाळी 7 वाजता वंदनेचा कार्यक्रम आहे ऑनलाईन। सगळे मोबाईल चालू करून ठेवून देतात ना, आपापले कामं करतात, त्याला म्हणतात ऑनलाईन वंदनेचा कार्यक्रम सुरू आहे। आता अनेक लोक आपल्या घरात बसून समाजकार्य करतात, अनेक लोक आपल्या घरात बसून धम्मकार्य करतात व्हॉट्सअपमुळे। आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर समाज सुधारायचा असता तर एवढा काळ का लागला? पण आता सगळं चालू आहे थोतांड। आणि म्हणून थोतांड करू नका, त्याचा स्तोम वाजवू नका। जोपर्यंत आपण 4 लोक एकत्र येणार नाही, आपली विचाराची देवाणघेवाण होणार नाही, तोपर्यंत चांगलं वाईट आणि सम्यक वाणीची गरज कधी भासते? जेव्हा 4 माणसं एकत्र येतो तेव्हा। एकटं असल्यावर भासणार आहे का? कारण एकटंच आहो ना, आपण कुणाला वाईट बोलू शकत नाही, कुणाला काहीच करू शकत नाही, कारण आपण एकटे जाऊ। पण जेव्हा 4 लोक एकत्र येतो तेव्हा मग सम्यक वाणी आपली असली पाहिजे, कारण की त्या माणसांना जवळ ठेवायचं आहे, त्यांना आपल्या जवळ राहू द्यायचं आहे, त्यांच्याशी मैत्री करायची आहे, त्यातून करुणा वाढवायची आहे, तर आपली वाणी चांगली असली पाहिजे। नाहीतर मग जवळचे माणसं दूर जातात। वाणी चांगली नाही ना, कोणी दारात आला तर त्याच्याशी नीट बोलायचं नाही, घरच्या नातेवाईकांशी नीट बोलायचं नाही, घरातल्या माणसांशी नीट बोलायचं नाही, तर जवळ कुणी राहील का आपल्या? आणि पैसा त्यांच्याकडे खूप असेल, त्यांनी अहंकार बाळगू नये, मला नाही कोणाची गरज, मी सक्षम आहे। कोरोनामध्ये समज आली पाहिजे कोरोनामुळे लोकांना आशा नाही का? माणसं येतात, पैसा धावत नाही, पैशाला धावण्यासाठी माणसाची गरज लागते। पैशाला चालवायला माणूस पाहिजे की नाही? की पैसा बँकेतून पळतो इकडे तिकडे, माणसाला काय झालं की माणसं पाहिजे आपल्या जवळ। आणि मग सगळ्यांशी चांगलं बोला, चांगलं वागा। त्यातल्या त्या शेजारी असतात ना आपले, शेजाऱ्यांशी चांगलं राहा, कारण की रात्री अपरात्री आपल्यावर कुठलाही प्रसंग आला तर सगळ्यात आधी आपला शेजारी आपल्यासाठी धावणार आहे। आणि म्हणून भांडू नका लहान लहानशा गोष्टीसाठी, एवढ्याशा जागेसाठी, एवढ्याशा झाडाच्या पत्त्यासाठी, एवढ्याशा गोष्टीसाठी शेजाऱ्यांशी भांडत राहाल तर तुमच्या मदतीला कोण धावणार आहे? आणि म्हणून सगळ्यांशी आपल्याला प्रेमाने वागण्यासाठी आपली वाचा चांगली पाहिजे। आणि म्हणून वाचेवरती काम करा, संयमित वाचा ठेवा, निरर्थक बोलणं बंद करा, चांगलं बोला। एखाद्याला काही सांगायचं आहे का, पटवून द्या की नाही बा ह्या गोष्टीमुळे त्रास होतो आणि म्हणून असं करू नका। पण सरळ गेले दारामध्येच लागले, तुम्हाला अकल नाही का, असं करता तसं करता, भांडण जुंपेल ना। शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध म्हणतो आणि शब्दातच क्रांती आहे, तर जरा वाचा। आता विपश्यना शिबिराला जाणाऱ्या लोकांमध्ये मी हे गुण पाहिले बऱ्याचशा। शिबिर करताना एवढे शांत राहण्यासाठी मग राहा ना जरा शांत। चिडचिड घरात बाहेर सगळीकडे का करता? शांत राहा, चांगली वाचेचा चांगला वापर करा। आपण आपल्या वाणीमुळे सगळ्यांची मनं जिंकू शकतो। त्यानंतर सम्यक कर्मांत, सम्यक कर्म, आपण काही ना काही कर्म करत असतो। आपले कर्म
चांगले असावे, उच्च प्रतीचे असावे, योग्य असावे, ज्याचा फायदा आपल्यालाही होईल आणि इतरांनाही होईल. आता कर्म ही अशी गोष्ट आहे की एक दिवस केल्याने होत नाही, ते सतत करावे लागते. एक दिवस केलं आणि म्हटलं झालं बाई माझं कर्म करून होणार आहे का? त्याला कर्म म्हणता येईल का? नाही. तर आपण जे काही कर्म करत आहोत ते तर योग्य असू द्या, योग्य पद्धतीने करा आणि आपल्या हिताबरोबर इतरांचं हित त्या कर्मातून साधता येईल अशा पद्धतीचे आपले कर्म असले तर त्याला आपण म्हणूया सम्यक कर्मांत, सम्यक कर्म. त्यानंतर सम्यक आजीविका. प्रत्येकाच्या उपजीविकेचे वेगवेगळे साधन आहेत. कुणी नोकरी करतं, कुणी व्यवसाय करतं, कुणी शेती करतं, कुणी मोलमजुरी करतं. हे काय आहेत? आपल्या प्रत्येकाचे उपजीविकेचे साधन आहेत. पण आपली ही उपजीविका करताना कुणाला आपण लुबाडू नये, कुणाचं शोषण करू नये. त्यातून अशा पद्धतीची आपली उपजीविकेची साधनं असली पाहिजे. नाहीतर मग जिथे 50 काम होऊ शकते तिथं 500 घ्यायचे, म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं शोषण करत आहात ना. तर कुणाचं शोषण होणार नाही आपल्या उपजीविकेमुळे. एखाद्याच्या पदावर, एखाद्याच्या कार्यावरती त्यामुळे बाधा येणार नाही असे कर्म करा. ज्याचा अधिकार त्याला द्या, नाही का? अध्यक्ष आहेत का? अध्यक्षाचा मानसन्मान त्यांचा त्यांना, उपाध्यक्षाचा त्यांचा त्यांना. घरामध्ये वडिलांची एक जागा आहे, आईची एक जागा आहे, ज्याचं त्याला. सासू सुना घरात आहोत का? तर सासूचं एक वेगळं स्थान आहे, सुनेचं वेगळं स्थान आहे. ज्याचं त्यांनी ओळखून जर केलं तर भांडण होणार का? सासूने सासूप्रमाणे, सुनेने सुनेप्रमाणे. पण सासू म्हणत असेल की माझे सगळ्यात कसलं पाहिजे ताबा, तर सुनबाई जास्त दिवस चालू देणार का? आणि त्यातून काय होईल? मग सासू सुनेची नाते बिघडतील आणि मग सुनबाई आली का, सुनबाई आपली कर्तृत्ववान आहे, सगळं सांभाळते का व्यवस्थित, सासूबाईने रिटायरमेंट होऊन जायचं, नाही का? सोपवून द्या तिच्याकडे. म्हणजे तिचं स्थान वेगळं आहे, तिचं स्थान वेगळं आहे, ज्याचं त्याचं वेगवेगळं स्थान. आणि अशा प्रकारे आपली जे उपजीविका करत असताना भगवंतांनी सांगितले काही प्रकारच्या जे उपजीविकेचे साधन आहे ते आपण करू नये. त्यामध्ये विष विक्रीचा व्यवसाय करू नये, हत्या विक्रीचा व्यवसाय करू नये, स्त्री देहाचा व्यवसाय करू नये. यामुळे काय होते? दारू विक्री हे जे सगळं आहे सम्यक आजीविकेमध्ये मोडत नाही. कारण यामुळे लोकांचं नुकसान होते ना. आता हत्यार घेणारा जर घरामध्ये भाज्या कापायला जर वापरत असेल तर ठीक आहे, पण लोकांना मारायला कापायचं घेत असेल तर त्यांच्या व्यवसायामुळे दुसऱ्याचं नुकसान आहे की नाही? दारू विकणारा माणूस 3 महिन्यामध्ये एक बिल्डिंग बांधतो आणि पिणारा कंगाल होतो, रस्त्यावर येतात. तर ही जी साधन आहे उपजीविकेचं हे सम्यक नाही. आणि मग अशा प्रकारचे व्यवसाय कोणी करू नये. चांगले आपले व्यवसाय असले पाहिजे ज्यातून दुसऱ्यांचंही चांगलं होते. आपण आपल्या उपजीविकेसाठी जे काही करत आहोत तर त्यामधून कोणाची लुटमार करायची नाही, कोणाचं शोषण करायचं नाही, अधिकचं कुणाकडून घ्यायचं नाही. जो काही माफक दर असेल त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे सगळं. अशा पद्धतीने सम्यक आजीविका आपण जगता आली पाहिजे. त्यानंतर सम्यक व्यायाम. तर व्यायाम म्हटलं की आता लोक जिम मध्ये जातात, तुम्ही घरी कोणी योगा करतात, कोणी व्यायाम करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत. तर हा जो व्यायाम आहे हा वेगळ्या प्रकारचा आहे. हा आपल्या चित्ताचा व्यायाम आहे. आपल्या चित्तामध्ये कुशल अकुशल गोष्टी चालत असतात, सतत चालत असतात की नाही? काहीच वेळामध्ये वाटते नाही हे खूप छान आहे, करायला पाहिजे, असंच करायला पाहिजे, पण लगेच त्याच्या मागे दुसरा विचार येतो, नाही नाही असं होते का, असं करता येते का, तसं करता येते का, असं होऊ शकते का. म्हणजे चांगल्या विचाराच्या मागून लगेच वाईट विचार येत असतात.
आणि मग चांगले विचार जर आहेत तर वाईट विचार त्याच्यात बाधा आणतात. तर त्या वाईट विचाराला आपल्याला थांबवता आलं पाहिजे. तेवढी सजगता आपल्यात पाहिजे. नाही नाही, आपल्या मनात वाईट भावना उत्पन्न होत आहे तर हे वाईट आहे, हे चांगलं नाही आहे आपल्यासाठी. थांबवा त्याला तिथेच. त्याला सांगायचं पुढे जायचं नाही. हे चांगले विचार वाईट विचाराला थांबवू शकतात, पण त्याच्यासाठी तेवढी सजगता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे पटकन की नाही. आता आपण माणसं आहोत, आपण व्यवहारामध्ये राहताना अशा गोष्टी घडूच शकतात, आहे की नाही. एखादी गोष्ट पटकन आपल्या डोळ्याला आवडली की झालं आकर्षित, गेलं तिकडे, काय होईल. नाही जायचं होतं पण गेलं ना. पिणारा माणूस बघा काय करतो, नाही आता नाही पिणार म्हणतो. महिना 2 महिने 4 महिने, पण नंतर संपूर्ण मित्रमंडळी मिळालेल्या त्यांचे जे अड्डे असतात तिकडे गेले, दिसलं तर आपोआप ते तिकडे वळायला लागतात. पण त्यावेळेला आपल्याला कळलं पाहिजे की ताबडतोब की नाही थांबा, इथे हे अकुशल कर्म होणार आहे आपल्या हातून. आपल्याकडून कुशल कर्म झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या कुशल कर्माला वाढवण्यासाठी अकुशल कर्मावरती नियंत्रण ठेवण्याची हे व्यायाम आहे. त्याला नियंत्रित करायचं, त्याला संपवायचं आहे. हळूहळू हळूहळू व्हायचं, एका दिवशी होणार का नाही. म्हणून आपल्या चित्तावरती आपलं पहारा असला पाहिजे. आपल्या चित्तावरती आपल्या मनावरती आपला सतत पहारा असला पाहिजे. आपण चांगलं होत आहे की वाईट होत आहे, चांगलं होत आहे की वाईट होत आहे. आणि मग चांगलं करायचंय, वाईट आपल्याला काही करायचं नाही. कारण काय होते, आपण विज्ञानामध्ये 5 इंद्रिय शिकवले गेले आपल्याला. 5 इंद्रिय विज्ञानाने शिकवले की नाही. पण विज्ञानाच्या पुढे धम्म आहे. मी त्याच दिवशीच सांगितलं तुम्हाला, भगवंताने षडायतर सांगितलं, म्हणजे 6 आयतर म्हणजे 6 इंद्रिय. तर ही जर 6वं इंद्रिय आहे ते कोणतं आहे, मन. आणि मन हा ह्या संपूर्ण इंद्रियाचा राजा. आणि राजा आदेश देतो तुम्ही काय करायचं ते, आणि ही प्रजा त्याच्या आदेशाप्रमाणे कार्य करत असते. आणि म्हणून आधी मनावरती ताबा मिळवता आला पाहिजे आपल्याला. नाहीतर आता एखाद्याने मला खूप प्रेमाने, मॅडम आता तुमच्यासाठी बनवलं हो एवढं, जरूरतपेक्षा जास्त, आणि मग तुम्ही खावा, ऐक नाही ते. पण मला जेवढं पाहिजे तेवढंच मी खाल्लं पाहिजे ना. जास्त खाल्लं तर काय होईल, अपाय होईल. अपाय होईल की नाही. म्हणून ताबा पाहिजे आपल्या मनावर. नाही, मला कोणी वाढणाऱ्यांनी किती वाढू दे, पण मला एवढंच खायचं. मला कोणी काही प्रलोभन दिलं असेल पण नाही, ते नको मला. असं आपण आपल्या मनावरती ताबा आधी मिळवा, म्हणजे अनेक वाईट कर्मापासून आपण अलिप्त राहू शकतो. पण आपण असं इतकं बारकाईने कधीच स्वतःवरती लक्ष देत नाही. आपलं चाललेलं असते, बाई मी विहारात गेली, बाई मला धम्म माहित आहे, बाई मी ग्रंथ वाचते, बाई मी अमुक करते, बाई मी तमुक करते. नाही, हे करताना सतत ह्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवा. तर आपण हा जो सम्यक व्यायाम आहे हा योग्य पद्धतीने आपला होऊ शकते. आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती आपला सतत पहारा असला पाहिजे. भगवंतांनी सांगितलं, भिक्खू तुम्ही ह्या जगावरती विजय नाही मिळवला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवा. मन ताब्यात असलं पाहिजे. तुमच्या पुढे अनेक स्त्रिया येतील, सुंदर सुंदर येतील, पण ती स्त्री तुमची आईच आहे. तुमचं मन वासनेकडे धावलं नाही पाहिजे. तुम्हाला आहार देणारे लोक काही पण देऊ शकतात, पण आहार खाऊन फक्त जगण्यापुरतं खायचं असते, आहे की नाही. अन्न किती भाई खायचं आहे. काही लोक खाण्यासाठी जगतात, सकाळ दुपार संध्याकाळ पाहिजे ते आवडीचं. खाण्यासाठी जगू नका, वाटेल तेवढे आजार होत आहेत आता खाण्यामुळे. जगण्यापुरतं खा, म्हणजे आजारापासून बऱ्यापैकी आपण लांब राहू शकतो. आणि म्हणून आपल्या मनावरती ताबा असेल तर सगळ्या गोष्टी आपण आरामात करू शकतो. तर आपल्या मनावरती ताबा असला पाहिजे. त्यानंतर सम्यक स्मृती. आपण अनेक प्रकारच्या
गोष्टी आपल्या स्मरणात असतात, स्मृतीमध्ये आपण साठवून ठेवतो. तर योग्य प्रकारच्या गोष्टी साठवून ठेवायच्या. मग 22 प्रतिज्ञा साठवून ठेवा, अष्टांगिक मार्ग साठवून ठेवा, 10 पारमिता साठवून ठेवा, उपपारमिता साठवून ठेवा, 10 स्थित्यांतरे साठवून ठेवा. हे धम्मातील जे काही आपल्या आचरणाच्या गोष्टी आहेत त्या साठवून ठेवा. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक, धार्मिक सर्व प्रकारचं सुख मिळू शकते. आणि सुख नावाची गोष्ट कुठल्या बाजारात मिळते का? बाजारात गेले 4, 5, 10 लाख रुपये घेऊन आणि म्हटलं तर सुख विकत घ्यायचं मिळणार आहे का? नाही. सुख आपल्याला शोधावं लागते, मिळवावं लागते. आणि ते क्षणिक आहे, त्याच्या मागे पण धावू नये जास्त. अधिक तुम्ही धावत असाल त्याच्या मागे तर अधिक दुःख वाटायला येते. सुखाच्या मागे जास्त लागायचंच नाही, त्याच्या मागे पडत सुटायचं नाही. आणि म्हणून स्थिर राहा, समतेत राहा. आणि चांगल्या गोष्टी स्मृतीत असल्या तर चांगलं आचरण होऊ शकते. आठवणीत सतत चांगल्या गोष्टी राहत असतील तर चांगलं काम होऊ शकते की नाही आपल्याकडून. पण चांगल्या गोष्टी लवकर विसरत असू, त्या स्मृतीत राहत नसतील तर मग चांगलं होणार आहे का आपल्या हातून? काही नाही होणार. साधं घरचं सुधारण घ्या तुम्ही. स्वयंपाकाला लागले, तुमचं लक्ष काही थाऱ्यावरच नाही, लक्ष कुठे आहे? आता कोणती सिरियल सुरू होणार आहे? स्मृतीमध्ये काय आहे? सिरियल. आजच्या एपिसोड मध्ये अमुक होणार आहे, बघायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण जागरूकता बाळगली जाईल, जागरूक राहिलं पाहिजे. म्हणजे सजग जागरूक असू तर आपण प्रत्येक वेळी क्षण प्रतिक्षण आपण त्या वेळेला त्या गोष्टी जाणून ओळखून करू शकतो आणि ते योग्य पद्धतीने होऊ शकते. त्यानंतर सम्यक समाधी. सम्यक समाधीमध्ये बाबासाहेब सरळ सांगतात, चित्ताची एकाग्रता साधने म्हणजे सम्यक समाधी होय. तर चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी आता खूप विपसना सेंटर निघालेले आहेत. अनेक लोक जातात, म्हणजे 50% लोक चाललेले आहेत चित्ताची एकाग्रता साधायला. साधली की नाही साधली, जाणाऱ्यांनी त्यांचं तपासायचं आहे की नाही? तपासायला पाहिजे की नाही आपलं आपण स्वतःला? तर तपासा. तर चित्ताची एकाग्रता साधणे. आपलं मन जे भटकत राहते, सतत भटकत आहे ना, मन किती चंचल आहे. आता एका क्षणात माहेरची आठवण येऊ द्या. तुम्ही माहेरी जाता, तुमचं घर, तुमचं अंगण, तुमची शाळा, ते मास्तर, ते मित्र, त्या मैत्रिणी, सगळं कुठे काय करत होते, कुठे काय नाही, अख्खं फिरून तुम्ही पुन्हा जागेवर एका क्षणात. फार वेळ लागते का? एवढं चंचल आहे नाही, हवेच्याही पेक्षा जास्त वेगाने धावणारं मन आहे. आणि म्हणून ह्या चंचल मनाला आपल्याला समतेत ठेवायचं, स्थिर ठेवायचं, शांत ठेवायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला सम्यक समाधीची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी आपण काय शिकतो? आनापान शिकतो की नाही? आता कोणी 10 शिबिरं केलेल्यांना जास्त अभ्यास आहे. मला जास्त अभ्यास नाही या बाबतीमध्ये. मी फक्त एवढा अभ्यास केलेला आहे की बाबासाहेबांनी सम्यक समाधीमध्ये चित्ताची एकाग्रता सांगितले, तर आपला श्वास कसा येतो, कसा जातो, नाही का, त्याकडे आपल्याला लक्ष देऊन आपण आपल्या चित्ताची एकाग्रता साधत असतो. तर बाबासाहेबांची समाधी कशी होती? बाबासाहेब एकदा पुस्तक घेतले हातामध्ये, नवीन पुस्तक कुठली घेतली बाबासाहेबांनी, ती वाचून झाल्याशिवाय सोडतच नव्हतं. मग रमाबाईंनी किती आरडाओरडा करू द्या, किती आवाज देऊ द्या, इकडचं तिकडे त्यांना काही कळत नव्हतं, त्यांना काही दिसत नव्हतं, ते कोणाचं ऐकत नव्हतं. एवढी त्यांची एकाग्रता असायची. अगदी कधी जेवले नाहीत, रात्री ताट वाढून ठेवलेला रमाबाईंनी तो तसाच आहे टेबलवरती.
केलेलं आहे त्याने. लिखाण तेवढंच केलं, वाचन तेवढंच केलं. फक्त विपश्यना शिबिराला जाऊन राहिले असते तर झालं असतं काय एवढं. मग 10 दिवसाचं, मग 20 दिवसाचं, मग 30 दिवसाचं असे करत करत राहिले असते बाबासाहेब. एवढं लिखाण वाचन, सतत सभा परिषदा मेळावे भाषण झाले असते का नाही. तर ती समाधी होती बाबासाहेबांची. अनेकांची मुलं आहेत बरं अशी, अभ्यास करत असताना कधी कधी असं वाटतं की नाही काही टीव्ही तर बघत नसतील, त्यांच्या समोर जे काही पुस्तक आहे, जो अभ्यास त्यांना करायचा त्यामध्ये ते एकाग्र झालेले आहे. तर आपलं चित्त जर एकाग्र असेल तर आपण जे काही करतो ते योग्य पद्धतीने आपण आपल्याला विशेष पद्धतीने आपण ते पूर्ण करू शकतो. आणि म्हणून आपली जी चित्ताची एकाग्रता आहे. आता तुम्ही इथं बसले पण समजा शरीर इथं आहे आणि घरचं डोक्यात चालू आहे. किती वाजले, स्वयंपाकाची वेळ झालेली आहे, आता स्वयंपाक करायचंय बाई, आज भाजीच काय बनवायचं, भाजीचं रोजच टेन्शन असते, बायकांच्या डोक्यामध्ये चालूच असते. मग इतका उशीर झाला, कालच एवढा उशीर झाला होता, मग घरच्यांनी असंच म्हटलं होतं, मग पोर तसेच म्हणाले होते, मग आज तरी लवकर विषय संपले तर बरं होईल, वेळेवर स्वयंपाक झाला पाहिजे. अरे असू द्या ना, घर घरी सोडून या. आता आमच्याकडे 4 दिवस राहिलेले आहेत. ह्या 4 दिवसामध्ये घर इकडे आलं की घर तिकडेच, काय घराचं टेन्शन घ्यायचं नाही, ते पाहू नंतर घरी गेल्यावर काय असेल ते. पण आपलं शरीर इथे आणि लक्ष दुसरीकडे. इथे काय होत आहे हे कळणार आहे का, तुमच्या स्मरणात राहील का, डोक्यात साठवून तुम्ही घरी जाणार का नाही. म्हणजे मग मी इकडे काय रात्रभर वाचली, आपल्याला तर सगळं तोंडपाठाचं आहे की नाही. आणि म्हणून आपण काही हे सगळं वाचत नाही आहोत, आपण एका विशिष्ट गोष्टीसाठी इथे एकत्र झालेलो आहोत. तर आपण इथे जे काही होत आहे तेच आता आपल्या डोक्यात असलं पाहिजे, बाकीचं काही डोक्यात नसावं. तर ही सुद्धा सम्यक समाधी आहे की नाही. आणि म्हणून आपलं चित्त जे काम करत असतात, एखादी व्यक्ती गाडी चालवायला घेतला आणि तो आपलं पाहता, आपलं 3दा आरशातच पाहत असेल मिरर मध्ये, ऍक्सिडेंट नाही होईल का. पण बाबा रस्त्यावरती लक्ष देणं, तुझा फोकस कुठे पाहिजे, तू ज्या मार्गाने जायचंय तुला त्या मार्गाने आला ब्रेकर, धाड तर नादडला तर, कारण की माहीतच नाही तो आपल्याच तालामध्ये गाडी चालवत आहे, भानच नाही त्याला. आणि तुम्ही रस्त्याने चाललेला तर जरा आजूला बाजूला इकडून तिकडून कोण येतं कोण नाही, आणि म्हणून तुमचं चित्त एकाग्र ठेवा, तुम्हाला कुठे जायचंय, तुमचा येणारा रस्ता कुठून कसा येत आहे, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आपल्याला. तेव्हा कुठे आपण ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करू शकतो. आणि मग हे जे अष्टांगिक मार्गाचं आचरण एका दिवशी होते का, आता मी सांगितलं की लगेच उद्यापासून तुम्हाला 8ही मार्ग असे पटापट. आणि ही जी सम्यक समाधी आहे कितव्या नंबरवर आहे, 8व्या. 7ही पायऱ्या आधी पूर्ण केल्याशिवाय 8व्या पायरीवर चढलं तर कमरच तुटते. आणि म्हणून एक एक पायरी चढत पुढे गेलं पाहिजे. पण आम्ही डायरेक्ट 8व्या पायरीवर उडी घेतो दिसतात, कारण की डायरेक्ट 8व्या पायरीवर चढू शकता का तुम्ही. आता 7-8 वर्षाचं पोरग कदाचित जंप घेऊ शकतो नाही का, पण आपण नाही. आणि म्हणून आपल्याला पायरीनेच पुढे जावं लागणार आहे. तर त्या प्रत्येक पायरी पूर्ण करा, एक पायरी पुढे जा, रोज एक पायरी. आणि ते पायरी पुढे जात असताना स्वतःचं आचरण बदलत आहे का, स्वतःचे विचार बदलत आहे का, आपली मानसिकता बदलत आहे का, हे सतत आपल्याला चिकित्सा करावी लागेल स्वतःची. असंच होणार आहे का, असंच होणार नाही. आणि म्हणून अष्टांगिक मार्ग हा आता असा वाचनाचा विषय नाही राहिलेला आहे, हा अभ्यासाचा विषय झालेला आहे. अष्टांगिक मार्गावरती आता PhD घेते, एका मार्गावरती PhD घेतली जात आहे, प्रबंध लिहिले जात आहेत, असा अष्टांगिक मार्गाचा अभ्यास आहे. आणि म्हणून हे 1 तासाच्या विषयामध्ये अष्टांगिक मार्ग फक्त ओळख करून दिली जाते. काय करून दिली जाते तुम्हाला, ओळख. हे अष्टांगिक मार्ग अशा पद्धतीचे आहेत. आपल्याला आता सखोल अभ्यास करायचा आहे, तसं आचरण करायचं, वागायचं. आता याला म्हटलेलं आहे दुःखमुक्तीचा मार्ग. अष्टांगिक मार्गाला काय म्हटलेलं आहे, दुःखमुक्तीचा मार्ग, दुःख प्रतिपदा गामिनी. तर मग या मार्गामुळे दुःखातून माणूस मुक्त कसा होईल, तर एक कडी जोपर्यंत आपल्याला ती समजणार नाही, आपण त्या पद्धतीने
समजून घेऊन तसं वागत जाणार नाही तोपर्यंत दुःखातून मुक्तता नाही. आहे का? पहिलाच आपण जर विचार केला पहिल्याच मार्गाचा, तर ते पहिलाच पायरी आपली पूर्ण होत नाही. आता दुःख आहे म्हटलं की नाही भगवंताने, आता दुःख हे एक आता अंधार कोठरी आहे म्हटले, तर मग ह्या जगामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे की नाही. तर दुःखामध्ये सर्वप्रथम बघा, आपल्या जवळच्या माणसाचं निधन झालं, किती दुःख. शेजारच्याचं किंवा गावामध्ये कुणाचं झालं तर होते का? नाही. आपल्याला न आवडणारा माणूस आपल्याला भेटला, असतात ना असे लोक, हा तर दिसूच नाही आपल्याला, पण तो अचानक पुढे आला, मग काय होणार आहे? असं जीवाला ताप येतो, दुःख आहे ते. आपला जवळचा माणूस आपल्यापासून लांब गेला, आपला प्रेमाचा माणूस आपल्याला सोडून गेला, काय होईल? म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी. पण मृत्यू आहे, सत्य आहे, फार शोक करत बसू नाही. जगायचंय, पुढे जायचंय, पुढे जायचंय, थांबायचं नाही. भगवंतांनी थांबायला सांगितलं नाही, थांबलं तर संपलं सगळं. आणि कुठल्याच क्षणी थांबायचं नाही. अडथळे खूप आहेत, दुःख अनेक आहेत, पण थांबायचं नाही. भगवंतांनी एकदा एक तरुण मुलगा भगवंताकडे आला आणि इकडून तिकडे अडझारा मारतो भगवंताच्या समोर. भगवंत म्हणाले, अरे भगवंत कसं एखाद्याला बघितलं की समजून जायचं की याला काय विचारायचंय, काय सांगायचंय. भगवंत म्हणतात, काय झालं एवढं असं चक्कर मारत आहे इकडून तिकडे. तर भगवंत म्हणाले, भगवंताला तो तरुण म्हणतो, भगवंता मी खूप आजार, मला खूप दुःख आहे. अरे बाबा तू एवढा तरुण मुलगा, तुला कसलं आलं दुःख? तर नाही म्हणे, भगवंता मी खूप दुःखी आहे, तुम्ही माझ्या दुःखाचं काहीतरी निवारण करा. तर भगवंत अशी काही काउन्सिलिंग करत नव्हते. आता आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहेत की नाही, पण ते भगवंत होते त्यावेळेला. भगवंताच्या शब्दातच सगळं काही होतं, त्यांची वाणीच तशी होती, त्यांची प्रतिभाच तशी होती. तर भगवंता त्याला म्हणतात, ठीक आहे तू दुःखी आहे ना, तुला दुःखाचं निवारण करायचं आहे? होय भगवंता, काहीतरी तुम्ही सांगा मला. भगवंताने सांगितलं, बघ म्हणे ते समोर जा, तिथे एक माठ दिसतो ना. हो भगवंता. त्याच्यावरती ग्लास ठेवून आहे, उचल, त्यामध्ये पाणी घे. त्या माठातलं अर्धा ग्लासच पाणी घ्यायचं. घेतलं त्यांनी पाणी. भगवंत म्हणाले, इकडे बाजूला बघ एक मिठाचा बोर आहे. आधी मीठ कोणतं होतं माहिती आहे तुम्हाला? हा, तर ते मीठ आहे ना, ते त्या पाण्यामध्ये, आता अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे म्हणजे मीठ जास्त बसणार का? तर अर्धा ग्लास मीठ आणि अर्धा ग्लास पाणी. भगवंत आला तो समोर भगवंताच्या. भगवंत काय करायचं? भगवंत म्हटले, पिऊन घे, प्यायला. भगवंत काहीतरी औषध देतात की नाही दुःखाचं, प्यायला. भगवंत म्हणाले, पाणी कसं होतं? भगवंता खूप खारट होतं पाणी, तोंड पार बिघडून गेलं. अच्छा, खारट होतं तर पाणी. भगवंत म्हणतात, आता एक काम कर, आता एक ग्लास मीठ घे. आता जरा त्याच्या जीवावर यायला लागलं, कारण की अर्ध्या ग्लास मिठाचं पाणी एवढं खारट, एक ग्लास मिठाचं पाणी किती खारट होईल. आता भीती वाटायला लागली, पण भगवंतांना काहीतरी सांगत आहेत ना, ऐकावंच लागेल. आणि म्हणून मग भगवंत म्हणाले, आता एक ग्लास मीठ घे. घेतलं त्याने. भगवंत म्हणाले, 4 पावलं जरा पुढे जा, तिथे एक झरा आहे. तो गेला मीठ घेऊन. भगवंत म्हणाले, आता त्या झऱ्यामध्ये ते ग्लासभर मीठ टाकून दे. टाकलं. भगवंत म्हणतात, आता ते एक ग्लास पाणी घे. घेतलं. भगवंताकडे आला. आता त्याला पाणी प्यायची हिंमत होत नाही. भगवंत पाणी प्यायला सांगणार आहेत की काय? मनामध्ये भीती आहे ना आता. तर भगवंताकडे आला. भगवंताने म्हटलं, आता पाणी पिऊन घे. मग आता प्यायला. भगवंताच्या पुढे कुणाचं चालत नव्हतं. प्यायला पाणी. भगवंत म्हणाले, पाणी कसं आहे? भगवंता, पाणी फारच गोड आहे. काय चमत्कार केला आपण? अरे बाबा, मी काही चमत्कार केलेला नाही, हा नियम आहे. तू जे आधी पाणी प्यायलं ते साचलेलं होतं, पण आता जे पाणी प्यायला ते झऱ्याचं पाणी होतं. म्हणजे मीठ वाहून गेलं आणि तू जे पाणी घेतलं ते स्वच्छ निर्मळ पाणी मिळालं तुला, आणि म्हणून हे पाणी गोड होतं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की माणसाला जर एखादी अडचण आली, एखादी दुःख आलं, तर थांबायचं अजिबात नाही. सतत त्या झऱ्याप्रमाणे वाहत राहा, वाहत राहा, वाहत राहा. सोडत जा. जे काही चुकीचं आहे, वाईट आहे, दुःखाचं आहे, ते सोडत चला. ज्यामध्ये चांगलं असेल त्याच्याकडे बघा. पण अनेकदा आपण आपल्या पुढे एखादी असं दुःख आला, कठीण प्रसंग आला की आपण त्याच्यातच स्वतःला गुंतवून टाकतो, आणि मग अनेक प्रकारे त्याचा आपल्याला त्रास होतो. ऐक ना, शाळेचे विद्यार्थी असतील तर पास होणारा पोरगा, जास्त मार्क्स घेणारा पोरगा, अभ्यासू पोरगा, मार्क्स कमी मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागत नाही, डिप्रेशन मध्ये चालला.
ठीक आहे ना, नाही मिळाले जास्त मार्क, काय एवढं बिघडलं? पुढच्या वर्गात जास्त चांगला अभ्यास करेल, जास्त चांगला पास होईल, जास्त चांगल्या मार्काने पास होऊ शकतो, नाही का? डिप्रेशन मध्ये जाण्याची आवश्यकता आहे का? नाही. पण आपल्याला हे कळत नाही आणि म्हणून त्या झऱ्याप्रमाणे सतत वाहत राहा. नालीतलं पाणी कितीही जास्त असेल तरी पाणी गढूळच असेल, त्यामध्ये जीवजंतू निर्माण होतात, कारण ते थांबलेलं असते. आपलं घर असते, किती स्वच्छ ठेवतो आपण, पण समजा 2 दिवसाला दरवाजा खिडक्या बंद करून घरात जा, तुम्ही घर झाडून जाता, पुसून जाता, पण 2 दिवसामध्येच आलं की काय दिसते आपल्याला? धूळ आहे, इकडे जाळी लागेल, तिकडे जाळी लागेल, धूळ झालं, म्हणजे बंद होतं ना ते. तसंच आहे आपलं डोकं, आपलं मन बंद ठेवू नका. सगळ्या खिडक्या दरवाजे सताड खोलले ठेवा, की जे स्वच्छ आणि निर्मळ सतत येत राहील आणि जे दुःखाचं आहे, कठीण आहे, वाईट आहे, ते सतत बाहेर जात राहील. तर आपण हे दुःख समजून घेऊ शकतो आणि भगवंताचे जे तत्वज्ञान आहे आपल्या उपयोगी कसं पडेल हे आपण समजून त्याचा जर वापर केला तर नक्कीच आपण अनेक प्रकारच्या दुःखाला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो आणि त्यावरती मात करू शकतो. आणि म्हणून अष्टांगिक मार्ग हा फार अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही त्या वर्षवासामध्ये एकदा वाचलेली होत नाही. बायका आपण तसेच करतो, आपण लोक वर्षवास आला की पुस्तक उघडायचं, वर्षवास संपला की पुस्तक बंद. पुस्तका बंद ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिले नाही, ते सतत इथं ठेवा. आणि एखादी गोष्ट आठवली विहारात आलं की लगेच पहा इथं काय सांगितलेलं आहे, यावरती बाबासाहेबांनी काय लिहिलेलं आहे, असं सतत असलं पाहिजे. पण असं होते का? नाही. आपल्या घरातल्या पुस्तकं धूळ खात असतात, आपण उघडून पाहते. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेने अशा प्रकारचे शिबिर राबवून लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्यासाठी हे सगळं उपक्रम संस्था राबवते. तुम्हाला आयतं मटेरियल मिळत आहे, काय आयतं, पण आयतं घ्यायला लोक येत नाही. एक विषय तयार करायसाठी अनेक पुस्तकं चाडतो आम्ही, तेव्हा एक विषय घेऊन येतो समोर, पण ते आयतं सुद्धा आपल्याला घेता येत नाही, ही आपली मानसिकता आहे. आणि म्हणून हे जे अष्टांगिक मार्ग आहेत हे आपल्याला समजून घेऊन आपल्याला जीवनामध्ये आचरणात आणायच्यात, अंमलात आणायच्यात, कृती करायची आहे. वाचून ठेवण्याची ही गोष्ट नाही. बुद्धाचं तत्वज्ञान हे वाचण्याचं नाही आहे, हे अंगीकारण्याचं आहे, आचरणात आणायचं आहे. आचारो परमो धम्म म्हणतो की नाही? धम्म म्हणजे आचरण. धम्म त्या मूर्तीत नाहीये, धम्म पूजेत नाहीये, त्या अगरबत्तीत नाही, त्या मेणबत्तीत नाही, लोट्यात नाहीये, त्या पाण्यात नाहीये. धम्म धम्म तुमच्या वागण्या बोलण्यात असला पाहिजे, तुमच्या कृतीत धम्म आहे. पण आपण ते समजून घेत नाही आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतवून घेतो स्वतःला. आणि मग आमचं म्हणणं असते की भंतेजीने सांगितलं ना मॅडम, तर भंतेजी त्यांचं काम करतात. तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. विशेष करून बाबासाहेब वाचा. धम्म शिकत असताना आधी बाबासाहेब समजून घ्या आणि बाबासाहेब एकदा समजला की धम्माच्या एक एक गोष्टी आपल्याला आपोआप आपण प्रश्न स्वतःला निर्माण करू शकतो, ते समजून घेऊ शकतो की जर एखादी गोष्ट बाबासाहेब असं सांगत असतील तर ही जी गोष्ट आहे ही चुकीची आहे, हे आपण समजू शकतो. आणि तेव्हा आपण अष्टांगिक मार्ग हळूहळू एक एक आचरणात आणू शकतो. आपण त्या पद्धतीने या विषयाअंतर्गतमध्ये म्हणजे मी एक ओळख करून दिलेली आहे. एवढं सोपं नाही अष्टांगिक मार्ग असं पटकन तुम्हाला सांगितलं एका तासात. आणि म्हणून या विषयाच्या माध्यमातून अष्टांगिक मार्ग हा आपल्या ओळखीचा झालेला आहे. पुढे वाचन करताना अगदी शांत चित्ताने एक एक मार्ग वाचा आणि त्यावरती आपण आचरण करतो की नाही ह्याची स्वतःची तपासणी करा. आणि त्या पद्धतीने अष्टांगिक मार्ग जर आपण अंमलात आणले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकते आणि धर्माचं आचरण आपण करू शकता, याबद्दल बिलकुल शंका नाही. या विषयाला मी इथेच पूर्ण विराम देते. आपण लगेच दुसरा विषय सुरू करणार आहोत. हा विषय इथे संपलेला आहे. साधू करण्या सर्वांनी सोबत करायचं, एक टेस्ट नाही करायचं. आणि थोडं आजूबाजूला बघा आपली लाईन व्यवस्थित आहे का, आणि लाईन मध्ये चला सर्वांनी सोबत. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं